आता सर ह्या फ्रँचायझवरूनच आणखीन एक प्रश्न होता, म्हणजे इंस्टाग्राम फेसबुकवरती मी खूप जास्त ऍक्टिव्ह आहे आणि त्याच्यातून बऱ्याच अबॅकसच्या फ्रँचायझचे सुद्धा हे दिसतात, जाहिराती दिसतात, ऍड्स दिसतात, व्हिडिओ दिसतात. तर त्या जाहिराती आणि आपलं सक्सेस अबॅकसची फ्रँचायझीची जाहिरात याच्यामध्ये फरक काय सांगता येईल आपल्याला? याच्यात आता आज बरेच अबॅकसच्या ज्या फ्रँचायझी देतात त्याच्यामध्ये मोस्टली कंपन्यांचा जोर हा आम्ही कमी फी मध्ये देतोय किंवा आमची कॉस्ट 30-35 हजार आहे किंवा आमची कॉस्ट 25,000 आहे, याच्यावर बऱ्याच जणांचा जोर असतो. तर फ्रँचायझी घेणाऱ्या व्यक्तीने हा विचार केला पाहिजे, आपण एक फ्रँचायझी घेतोय म्हणजे हे वन टाइम ट्रान्झॅक्शन नाहीये. मी तुमच्याकडून वस्तू घेतली किंवा मी ट्रेनिंग घेतलं आणि मी कन्झ्युम करणार आहे, तर प्राइस हा मॅटर करू शकतो. पण आपण एक फ्रँचायझी घेतोय म्हणजे आपण एक व्यवसाय सुरू करणार आहे आणि हा व्यवसाय आपण लॉंग टर्म साठी करणार आहे. तर महत्वाचं काय आहे की फ्रँचायझी घेतल्यानंतर, व्यवसाय सुरू केल्यानंतर आपले ऍडमिशन कसे होणार, आपला बिझनेस ग्रो कसा होणार, ह्यासाठी ती कंपनी काय काय सपोर्ट देते, ह्या गोष्टी फ्रँचायझी घेणाऱ्या व्यक्तीने तपासल्या पाहिजेत. किती वर्ष कंपनी जुनी आहे हे तपासले पाहिजे. ते जे करतायत ते दावे बरोबर आहेत का? आज बऱ्याचशा कंपन्या मोठ्या मोठे दावे करतात, आमच्या 150 फ्रँचायझी आहेत. एक साधा किस्सा तुम्हाला सांगतो. आम्ही 100चा टप्पा जेव्हा कंप्लीट केला तेव्हा आम्ही एक फ्रँचायझी मीट घेतली की आज आमचे 100 फ्रँचायझी आहेत ऍक्टिव्ह. 105 फ्रँचायझी ओनर त्याला उपस्थित होत्या. हॉटेल फन सारख्या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम केला. 100 फ्रँचायझी झाल्यातून 100चा आम्ही केक कापला. लगेच एका कंपनीने मीटिंग घेतली 1-2 महिन्यांनी, त्यांनी पण 100चा केक कापला. पण तिथं सगळे मिळून 40 पण लोक उपस्थित नव्हते. तर मग अशा बऱ्याचशा लोकांची दिशाभूल करून आपण जे नाहीये ते दाखवून, स्वस्त आम्ही देतोय असं आम्हीच दाखवून लोकांची दिशाभूल करून फ्रँचायझी विकल्या जातात आणि नंतर त्याला ट्रेनिंग नंतर ऍडमिशन मध्ये सपोर्ट भेटत नाही. जसं मग मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सेलिब्रिटी व्हिडिओ देतो, त्यातून काय होणार आहे, ऍडमिशन वाढणार आहेत. डिजिटल मार्केटिंग सपोर्ट देतो. आज फार मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर कंपनी पेड ऍडव्हर्टाइजमेंट, फेसबुक, इंस्टाग्रामवर कंपनी स्वतः आज रन करते. ह्याच्यातून पण फ्रँचायझीचे ऍडमिशन व्हायला मदत होते. आज अमोल कोल्हे सारखे अभिनेते आज आमचे ब्रँड अँबॅसिडर आहे. ब्रँड अँबॅसिडर असल्यामुळं पण काय होतं, सक्सेस अबॅकसवर पालकांचा ट्रस्ट बसतो आणि त्यांचे ऍडमिशन फ्रँचायझीचे वाढायला मदत होते. साधं एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की सपोज आपण असं बोलू, एका लेवलला 2,000 रुपये फ्रँचायझी ओनर अर्न करते. 4 लेवलचा कोर्स आहे, तर त्याचं उत्पन्न किती झालं? 8,000 रुपये. जर त्याला एक चांगली सपोर्ट सिस्टीम भेटली, म्हणजे सेलिब्रिटी व्हिडिओज, डिजिटल मार्केटिंग सपोर्ट, शिवाय आमच्याकडे अशी सोय आहे की टीचर ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर आम्ही त्यांना एक फ्रँचायझी मॅनेजर अपॉइंट करतो आणि ते त्यांना त्यांची ग्रोथ कशी करायची, कसं पालकांशी बोलायचं ह्यामध्ये हँड होल्डिंग सपोर्ट देतात. अगदी पहिले 25-30 ऍडमिशन होऊपर्यंत आमचे मेंटॉर जे असतात ते त्यांना सपोर्ट देतात. मग हा सपोर्ट कुठलाही कंपनी देत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, आता मी सांगितलं तुम्हाला 10 ऍडमिशन 8,000 रुपये त्याला भेटणार आहेत आणि त्यांनी आमच्या सपोर्ट सिस्टीममुळे 10 ऍडमिशन जरी एक्स्ट्रा केले, बरोबर, तर 8,000 प्रमाणे 10 ऍडमिशनचं अर्निंग किती झालं? 80,000 रुपये त्याचं अर्निंग एक्स्ट्रा झालं. हे झालं पहिल्या वर्षी. आपण दुसऱ्या वर्षीचे पण 10 ऍडमिशन एक्स्ट्रा बघू, तर दुसऱ्या वर्षी 80,000. असं जर 3च वर्षाचा आपण विचार केला तर 80,000, 80,000, 80,000. 3 वर्षामध्ये त्याच्या उत्पन्नामध्ये 2,40,000 रुपयाचा वाढ झाली, फरक झाला. मग इतरांची फ्रँचायझी फी आणि सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी फी ह्याच्यात 2 लाख रुपयाचा फरक आहे का? तर 2 लाख रुपयाचा फरक नाहीये, पण त्याच्या उत्पन्नात डेफिनेटली फरक होतो. मी तर असं मानतो, इतर अबॅकस फ्रँचायझीचं उत्पन्न आणि आमच्या सक्सेस अबॅकसच्या फ्रँचायझीचं उत्पन्न ह्यात पहिल्याच वर्षी डेफिनेटली 2.5 ते 3 लाखाचा फरक पडतो. आज आमच्याकडं 10-15 फ्रँचायझी अशा आहेत ज्यांनी एका वर्षामध्ये 100 ऍडमिशन केलेले आहेत, तेही ऑनलाईनच्या माध्यमातून. हे का शक्य झाले? तर कारण की आमची सपोर्ट सिस्टीम, ट्रेनिंग नंतर मेन सपोर्ट फ्रँचायझीला गरजेचा असतो, तो म्हणजे त्याच्या ऍडमिशन्समध्ये. बरोबर. तर ह्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजे. तो कितपत जुना ब्रँड आहे, आपल्याला मार्केटिंगमध्ये सेलिब्रिटी व्हिडिओ भेटणार आहेत का, डिजिटल मार्केटिंगचा प्रॉपर सपोर्ट भेटणार आहेत का, त्या कंपनीच्या किती फ्रँचायझी सक्सेसफुल आहेत. आज मी हे दाव्यानं सांगू शकतो, आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या सक्सेसफुल फ्रँचायझी आहेत ऑनलाईनमध्ये, आमच्याकडे सगळ्या सक्सेस स्टोरीज आहेत, एवढ्या कोणत्याही अबॅकस इन्स्टिट्यूटच्या नाहीयेत. मग हा जर 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि एक चांगला सपोर्ट सिस्टीम जर तुम्हाला भेटणार असेल तर साहजिक पुढी फी ही जास्त तुमच्याकडून आम्ही चार्ज करतो, पण तुमच्या उत्पन्नामध्ये त्याच्या कितीतरी पट
फरक पडतो. आणि बऱ्याच वेळेला लोक काय करतात, स्वस्त भेटतंय म्हणून घेतात, मग तेवढी ग्रोथ होत नाही, 10-15 ॲडमिशन होतात आणि कुठेतरी 6 महिन्यांनी 1 वर्षांनी ती फ्रँचायझी बंद होते. हा जर आपला लॉस व्हायचा नसेल तर फ्रँचायझी घेणं म्हणजे हा वन टाइम ट्रान्झॅक्शन नाही आहे की मी हा मोबाईल आहे घेतला आणि मी माझ्या पुरता वापरणार आहे, असं नाही. हा लॉंग टर्म व्यवसाय आहे. आता समजा आपल्याला 2 व्हीलरची एखादी डीलरशिप घ्यायची झाली तर आपण काय विचार करणार, याचं मार्केट किती मोठं आहे, या 2 व्हीलरची मार्केटमध्ये मागणी किती आहे, हा ब्रँड किती फेमस आहे, ह्या सगळ्या विचार करून आपण कोणताही व्यवसाय सुरू करतो. अगदी साधं उदाहरण आपण घेऊ. सपोज आपल्याला पुण्यातून दिल्लीला जायचंय, पुण्यातून दिल्लीला जायचं आहे. आता 2 मार्ग आपल्याकडे, एक आपण बाय ट्रेनही जाऊ शकतो, बरोबर, आणि बाय प्लेनही जाऊ शकतो. ट्रेननी 2 ते 3 दिवस जातील, प्लेननी 2 ते 3 तासात जाईल. पण तुम्हाला कम्फर्ट कशात भेटणार आहे जास्त, ट्रेनमध्ये भेटणार आहे का प्लेनमध्ये? तर प्लेनमध्ये भेटणार आहे. साहजिक ट्रेनपेक्षा प्लेनचं तिकीटची कॉस्ट हाय असेल, पण तुम्ही तुमच्या देहापर्यंत फास्ट पोहोचणार आहे. तर हाच फरक आहे स्वस्त फ्रँचायझी आणि एका चांगल्या ब्रँडची फ्रँचायझी. मी आपल्या ऑडियन्सला पण तेच सांगेल की निवड करताना एका चांगल्या ब्रँडची निवड करा. ते जे दावे करतायत आमच्या 100 फ्रँचायझी, 150 फ्रँचायझी, कोण म्हणतं 600 फ्रँचायझी, तर त्यांच्या तितक्या आहेत का, की त्यांचे ॲडमिशन आहेत का, हे कसं तपासायचं, कसं चेक करायचं, एकदा आम्हाला 1-to-1 कॉल करा, आम्ही नक्की रात सगळे हे सांगू. म्हणजे